दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी हॅकर्सचा वापर होत असल्याची एक धक्कादायक माहिती समोर येतेय। अहमदनगरमध्ये असाच एक प्रकार उघडकीला आलेला आहे। रुग्णालयातून कुठलीही तपासणी न करता शासनाच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून 3 जणांनी अपंगांचं प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर आलंय। जिल्हा शल्य चिकित्सकांनी देखील या घटनेला दुजोरा दिलेला आहे आणि याबाबत कारवाई करण्यासंदर्भात दिव्यांग आयुक्तांशी संपर्क केला। गुन्हा दाखल करण्याबाबत दिव्यांग आयुक्तांना पत्र लिहिण्यात आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी लैलेश पारगसे यांच्याकडून या संदर्भातले आणखी तपशील जाणून घेऊया। लैलेश, दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी हॅकर्सचा वापर होतोय आणि अहमदनगरमध्ये हा सगळा प्रकार झाल्याचं उघडकीला आलंय। नेमकं काय झालंय? निश्चितच अनुपमा, वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या जे बनावट प्रमाणपत्र त्यांचे समोर आलेले आहेत, त्यानंतर राज्यभरात खळबळ उडालेली आहे आणि या असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा अहमदनगरमध्ये उघड झालेला आहे। दिव्यांगाचे प्रमाणपत्र अहमदनगर येथे काही सापडलेले आहेत, ज्याची कुठेही तपासणी केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की रुग्णालयात कसल्याही प्रकारची तपासणी न करता सरळ हे शासनाच्या वेबसाईट वरून डाउनलोड करण्यात आलेली आहेत। शासनाच्या वेबसाईटवर त्याची नोंद आहे, मात्र अहवाल पाहिल्यानंतर कुठल्याही शासकीय रुग्णालयामध्ये तपासणी न करता अशा प्रकारचे प्रमाणपत्र वेबसाईट वरून मिळवलेले आहेत असं उघड झालेलं आहे। आणि या मागे कुठेतरी हॅकर्स असल्याचं देखील समोर येत आहे, कारण शासकीय रुग्णालयामध्ये अशा प्रकारची तपासणी केल्यानंतर जी काही अहवाल असतो तो स्वावलंबन नावाची जी वेबसाईट आहे शासनाची, त्यावर तो अहवाल पाठवला जातो आणि त्यानंतर तिथून दिव्यांगाचं प्रमाणपत्र मिळतं। मात्र असं कुठलाही अहवाल शासकीय रुग्णालयाकडून न घेता तो फेक अहवाल या वेबसाईटवर अपलोड करून अशा प्रकारचे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचा प्रकार नगरमध्ये उघड झालेला आहे। 3 प्रमाणपत्र इथे सापडलेले आहेत, ज्याचा कसलाही शासकीय रुग्णालयामध्ये तपासणी केल्याचा अहवाल नाहीये। ठीक, लैलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अत्यंत हे मोठं प्रकरण आहे। प्रशासकीय व्यवस्थेमध्ये किती मोठे लूपहोल आहेत हे यामधून दिसते। स्वावलंबन वेबसाईटवर अशा प्रकारे माहिती भरून फेक अहवाल हा दिला जातो आहे, त्यामुळे कुठल्याही रुग्णालयामध्ये जाऊन आपण दिव्यांग आहोत अशा प्रकारची कुठली तपासणी न करताच अशा प्रकारे प्रमाणपत्र मिळते। अत्यंत धक्कादायक ही बाब अहमदनगरमधून पुढे आली आहे। 3 जणांचे अशा प्रकारे प्रमाणपत्र आता आढळलेले आहेत। मोठी बातमी झी 24 तासवर आपण पाहतोय आणि यामध्ये हॅकर सुद्धा सहभागी आहेत। हॅकर्स कडून अशा प्रकारे दिव्यांग प्रमाणपत्र मिळते। आपण ही सर्व माहिती एकदा ग्राफिक्सद्वारे पुन्हा पाहूया। शासकीय रुग्णालयामधून तपासणी करावी लागते। खरं तर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अहवाल शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करावा लागतो। दिव्यांग प्रमाणपत्र कसं मिळतं पहा, त्यानंतर वेबसाईटवरून दिव्यांग प्रमाणपत्र मिळतं। शासकीय रुग्णालयातून दिव्यांग अहवाल पाठवला जातो। वेबसाईटची लॉगिन ID, पासवर्ड हे कर्मचाऱ्याकडे असतो। अहवाल वेबसाईटवर न देता 3घांनी प्रमाणपत्र मिळवलेलं आहे।